नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पकोड्याची रेसिपी, ज्याला आपण बोंडेसुद्धा म्हणतो. मैद्यापासून बनणारे हे बोंडे आहे. अतिशय बनवायला सोपी आणि खायला अतिशय टेस्टी वाटते. बाकी पकोड्यापेक्षा बेसनाचे आपण जे बनवतो ना, त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा तरी हे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनणारे पकोडे आहे. पाहुणेपरी आले किंवा घरी आपली इच्छा झाली छोटी मोठी भूक असल्यावर खायची, तर ही पटकन 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. चला आता सुरू करूया. त्यासाठी मी काय केलं, एका भांड्यामध्ये 1 कप मैदा, त्यासोबतच थोडंसं मीठ टाकायचं अर्धा चम्मच आणि त्यामध्ये पाऊण कपच्या जवळपास दही टाकायचं. आंबटवालं दही टाकायचं, जेणेकरून आणखी छानपैकी त्याची टेस्ट येते. तर याला छानपैकी अगोदर दह्याने भिजवायचं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. तर अगोदर मी पाऊण कपच्या जवळपास दही टाकलं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. तर पाणी याला अगदी एकसाथ पूर्ण नाही टाकायचं, बरोबर काळजीपूर्वक टाकायचं आहे. कारण की आपण जे पकोडे बनवतो त्याचं बॅटर थोडं लूज असते, पण ह्या बोंड्याचं बॅटर जे असते ना, ते थोडंसं घट्ट असते. तर यामध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी टाकायचं. याला हाताने छानपैकी असं फेटून घ्यायचं. जे काही गुठल्या वगैरे असेल ना, त्या पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे दाटसर असं आपल्याला मिश्रण हे तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हातात घेताबरोबर एक बोंडाबरोबर काढता येते की नाही काढता येत. बघा, अशा प्रकारे ज्या प्रकारे मी दाखवलं तशाच प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे. तशा प्रकारे बॅटर तयार झालं की याला साईडला ठेवून द्यायचं. नंतर कडकडीत झालेलं तेलामध्ये आपल्याला याला फ्राय करायचं आहे. तर मीडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये याला आपण फ्राय करून घेऊ. तर बघा, ज्या प्रकारे मी एक एक करून टाकत आहे तसेच आपल्याला टाकायचं आहे. टाकण्याचा पूर्वी काय करायचं, हाताची जी बोटं आहे ना, ती ओली करून घ्यायची, जेणेकरून हाताला जास्तपणे चिपकणार नाही आणि इझिली तेलामध्ये जे पकोडे आहे ते सुटतील. आणि नंतर सुरुवातीला बिलकुल याला छेडायचं नाही. जसे ते शिजेल ना, तसतसे ते आपोआपच छानपैकी असे टम्म फुगून वरती येतील. बघू शकता किती छानपैकी असे फुगलेले आहे. याला आपल्याला अलटपलट करून छानपैकी मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचे आहे. आता बघू शकता की ते छानपैकी तळून झालेले आहे. तर मी याला काढून घेते आणि बाकीचे पण असेच बनवून घेते. आता बनवताना एकच काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हायच ठेवायची. बिलकुल लो करायची नाही किंवा खूप जास्त हाय करायची नाही. लो तर मुळीच करायची नाही, कारण की लो केल्यानंतर काय होते, आपण कमी गरम तेलामध्ये अगर हे बोंडे फ्राय केले तर तळालाही लागतात, चिपकतात आणि चेपटेसुद्धा होतात आणि फुटतातसुद्धा. म्हणून मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या छानपैकी अशा कडकडीत तेलामध्ये हे बोंडे फ्राय करायचे. अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी चटणीसोबत एन्जॉय करायचे.